नमस्कार मैत्रिणींनो, संध्याच किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. तर मग आषाढ श्रावणाची चाहूल लागलेली आहे आणि फळभाज्यांची सुरुवात देखील झालेली आहे. तर आज आपण बघणार आहोत गंगाफळची घोटलेली भाजी. गंगाफळ मी चिरून धुवून घेतलेला आहे, लांब लांब फोडी केलेल्या आहेत. त्यासाठी घेतोय आपण जिरं, मोहरी, लाल तिखट, हिंग, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या, लसूण. तर मग लसूण, कढीपत्ता, छान असा लसूण आणि हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडं जिरं आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. मिरचीचे बारीक तुकडे केलेले आहेत. आपल्याला ते मिक्सरमध्ये जाडसर काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात मिरचीचे तुकडे, लसूणाच्या पाकळ्या आणि जिरं टाकलेलं आहे. ते आपण आता बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये. मस्त गरका घेऊन घेऊया. तर मैत्रिणींनो, आपण बघू शकतात हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, जिरं छान असं मिक्सरमध्ये आपण वाटून घेतलेलं आहे. ते पण जाडसर वाटलेलं आहे. त्यानंतर आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे. त्या कुकरमध्ये आपण टाकणार आहोत प्रथम फोडणीसाठी तेल. कुकर छान गरम होऊ देऊ आणि 1.5 ते 2 पळी आपण तेल टाकणार आहोत कुकरमध्ये. तेल असं छान गरम करायचं आहे. तेल छान थोडंसं असं बघायचं, कुकरवर हात फिरवून ते तेल गरम झालं आहे किंवा नाही झालं आहे ते छान असं बघून घ्यायचं. गरम झालं असलं की तरच मग आपण ते फोडणी करूया वस्तू. कच्च्या तेलात जर आपण फोडणी केली तर राई, जिरं हे तडतडत नाही. त्यामुळे आपण तेल गरम झालेलं आहे. आता त्याच्यात मी टाकते राई, जिरं. 1 चमचा राई, 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर ते छान असं तडतडू देऊया. त्यात थोडासा टाकला आहे मी हिंग, थोडं धना पावडर पण टाकलेली आहे. आता आपण टाकणार आहोत ते जे मिक्सरमध्ये जाडसर वाटण केलेलं होतं ना आपण, ते वाटण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. ते छान असं परतवून घेऊया. छान असं सुगंध लसणाचा, जिऱ्याचा वगैरे येईपर्यंत आपल्याला ते खरपूस परतून घ्यायचं आहे. मिरच्या देखील छान अशा परतून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर टाकूया आपण हळद. हळद टाकलेली आहे त्याच्यात. थोडंसं रंग येण्यासाठी, त्या भाजीला रंग येण्यासाठी आपण टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट देखील. पुन्हा थोडंसं धना पावडर टाकलेली आहे आपण. आता ते पण छान असं आपण परतून घ्यायचं आहे. छान सुहास सुटलेला आहे, सुगंध देखील छान येतो आहे. छान असं परतून ते झालेलं आहे. अप्रतिम सुगंध येत आहे. त्यानंतर आपण आता त्याच्यात टाकतोय जो मी उभा चिरलेला गंगाफळ होतं, त्याला काशी फळ देखील म्हणतात बरं का माहिती. तर ते आपण त्या कुकरमध्ये टाकणार आहोत. छान आता असं आपण ते मिक्स करून घेऊया. गंगाफळ, मिरची, लसूण छान अशी तिची पेस्ट केलेली होती ती सगळं लागली पाहिजे. आता त्याच्या चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपण. गंगाफळला छान अशी सगळ्या बाजूंनी ती लागली पाहिजे मिरची वगैरे, म्हणून छान असं परतून घ्यायचं आहे. बघा तर किती छान लागलेलं आहे मिरची वगैरे. आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर कुकरला शिट्टी लावायची. मस्तपैकी 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. कुकरला शिट्टी लावलेली आहे आपण, झाकण लावलेलं आहे वाफेचे. आता त्याची शिट्टी पण झालेली आहे. ती शिट्टी झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि कुकर गार होऊ देऊ. कुकर गार झाल्यानंतर कुकर उघडलेला आहे आणि बघणार आहोत ते गंगाफळ शिजलं की नाही. गंगाफळ छान असं मऊसूत शिजलेलं देखील आहे. आता आपण एक रवई घेणार आहोत. छान अशी गंगाफळाची भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे. ती छान एकजीव करायची आहे. दाबून दाबून त्याची सालं पण होते, सालं पण घोटल्या जायला पाहिजे म्हणून दाबून दाबून ती घोटायची आहे आणि मिक्स करत जायची आहे. त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश शिल्लक राहिलेला आहे, त्या
त्यासाठी गॅस ऑन करून तो पाण्याचा अंश आपल्याला पुन्हा नाहीसा होऊ द्यायचा आहे. एकदम गंगाफळची ती भाजी धुतलेली आपल्याला कोरडी करायची आहे, पाणी राहू द्यायचं नाही. म्हणून पुन्हा गॅस ऑन करून आपण ती भाजी शिजू देतोय. छान अशी शिजल्यानंतर बघा किती छान शिजून गेली गंगाफळची भाजी. शिजल्यानंतर पुन्हा आपण चमच्याने ती एकजीव करून घ्यायची आहे. एकजीव करून घेतल्यानंतर बघायची आहे त्याच्यातलं पाणी सगळं नाहीसं झालेलं आहे, पाण्याची वाफ होऊन गेलेली आहे आणि छान असं ते मऊ ती शिजून गेलेली आहे. घोटून पण खूप सुंदर अप्रतिम कलर पण आलेला आहे त्याला, हिरव्या मिरचीचा लसणाचा छान असा रंग आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो. आपली तयार आहे गंगाफळची घोटलेली भाजी. तर मग मैत्रिणींनो, संध्यास किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास अजिबात विसरू नका. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी